आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। न्यायालयाचा स्टे पायदळी। ढगेवाडीत राजकीय दबावाखाली अनधिकृत बांधकामं सुरूच। डॉक्टर नरेंद्र खोतांचे इस्लामपुरात आमरण उपोषण। प्रशासकीय अनास्थानी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा धक्कादायक प्रकार वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथे समोर आला आहे। वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर डॉक्टर नरेंद्र खोत यांनी आज बुधवारपासून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ढगेवाडी येथील गट नंबर 600 मध्ये खोत भावकीची 5 आजोबांच्या हिश्श्याची सामायिक जमीन आहे। यातील रस्त्यालगतच्या 6 आरक क्षेत्राची कोणतीही कायदेशीर वाटणी झालेली नाही। असे असतानाही बाळकृष्ण नामदेव खोत यांनी आपल्या हिश्श्यापेक्षा जास्त जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू केले। या अनधिकृत बांधकामाबाबत डॉक्टर खोत यांनी सुरुवातीला तंटामुक्त समिती आणि कुरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती। मात्र पोलिसांनी हे दिवाणी प्रकरण आहे असे सांगून हात झटकल्याचा आरोप डॉक्टर खोत यांनी केला आहे। न्यायालयाचा आदेशही धुडकावला। प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने डॉक्टर खोत यांनी न्यायालयात दाद मागितली। न्यायालयाने गांभीर्य ओळखून 13 जानेवारी रोजी या बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिले होते। मात्र 2 महिने उलटूनही न्यायालयाचा हा आदेश केवळ कागदावरच राहिलाय। डॉक्टर खोत यांच्या मते न्यायालयाचा आदेश पोलिसांना देऊनही त्यांनी कारवाई केली नाही। उलट तक्रारदारालाच मानसिक त्रास दिला जात आहे। प्रशासनावर राजकीय दबावाचा आरोप। सदर जमिनीवर हिस्सा केवळ 590 चौरस फूट असतानाही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे। चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली जात असून हे सर्व केवळ राजकीय आश्रयामुळे सुरू असल्याचा दावा डॉक्टर खोत यांनी केला आहे। जिल्हा पोलीस प्रमुखांनी अहवाल मागूनही स्थानिक कुरळ पोलिसांनी या मनमानी कारभाराला आवर घातलेला नाही। न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ फौजदारी कारवाई व्हावी। अनधिकृत बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे। प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी। जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार डॉक्टर नरेंद्र खोत यांनी व्यक्त केला आहे। आता प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखणार की राजकीय दबावापुढे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ढगेवाडी येथील गट नंबर 700 मध्ये बाळकृष्ण नामदेव खोत यांनी अवैधरित्या बांधकाम आजपर्यंत सुरूच ठेवलेलं आहे। प्रशासनाने काही दखल घेतलेली नाहीये। SP ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आदेश जाऊन आणि सीओना ग्रामपंचायतचे सीओ जिल्हा परिषदेचे यांना आदेश जाऊन खाली BDO तहसीलदार आणि कुरळ पोलीस स्टेशन यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। त्या संदर्भात आपण उपोषण केलेलं आहे। यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे हे कारवाई करत नसतील अशी आपल्याला शक्यता वाटते। तर याची सखोल चौकशी व्हावी, या दोषींच्यावर कारवाई व्हावी ही आपली प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी आहे। आता सकाळपासून तर कोणी येऊन आपली दखल घेतलेली नाही। BDO साहेब तर काय आलेलेच नाही, तहसीलदार आलेले नाहीत, कुरळ पोलीस स्टेशनच्या कडून पण काय दखल घेतलेली नाही। तिकडे कारवाई झालेली नाही, तिकडे स्लॅब ठोकायचं चालूच आहे अजूनपर्यंत। तर प्रशासनानं असं जर कारभार केला तर आम्हाला न्याय कसा मिळेल? माननीय कोर्टाचे ऑर्डर स्टे ऑर्डर असताना आता 2 महिने होतील या 13 तारखेला स्टे ऑर्डर मिळून, तरी पण यांनी काय दक्षता घेतलेली नाही। आमच्या आजोबांची जागा होती, त्यात 5 हिस्से होते, तर आपल्याला पूर्ण मोकळा हिस्सा अक्वायर करून बांधकाम सुरू केलेले बाळकृष्ण नामदेव खोत यांनी। तर ते बांधकाम चालू असताना आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार घेतली नव्हती। त्यानंतर आपण कोर्टामध्ये गेलो, तर 13 तारखेला कोर्टानं स्टे दिलेला त्या बांधकामाला। तरी पण ते बांधकाम त्यावेळेला पोलिसांच्याकडे आपण गेलो, त्यावेळी दिवाणी प्रकरण आहे, आम्ही त्यात भाग घेऊ शकत नाही असं आपल्याला सांगितलेलं। त्यानंतर आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून प्रत्येक ऑफिसला अर्ज केलेला, तरी पण आजपर्यंत दखल घेतलेली नाही। मागणी अशी आहे की ते बांधकाम आता प्रशासनाच्या सहकार्यानं राजकीय दबावापोटी पूर्ण स्लॅबपर्यंत आले। फाउंडेशन लेव्हलला पण नव्हतं, ती पाडून पाहिजे, कारण तो MRTP ऍक्टखाली तहसील आणि BDOना अधिकार आहे, ग्रामपंचायतला अधिकार आहे पाडायचा। गुन्हा दाखल झाला पाहिजे बाळकृष्ण नामदेव खोत यांच्यावरती।